आदिचा पराक्रम सांगायला लागलो की देवावर दुबळेपणा येतो. हे शास्त्रशुद्ध संतांच्या अनुभवातलं चिंतन पुढे येतं. आणि जिथं देवावर दुबळेपणा येईल त्याला कलियुग म्हटलं आहे बरं का. आणि या कलियुगामध्ये मग म्हणजे मागचं पुढं आणि पुढचं मागं झालं आहे. पुढचं मागं आणि मागचं पुढं, म्हणजे जे मागणं चालायचं ते पुढं चालायला लागलं आहे आणि जे पुढं चालायला पाहिजे ते मागं चालायला लागले. असा जो बदल झाला आहे त्याला काय म्हणायचं? त्याला कलियुग म्हणायचं. कलियुगाचा महिमा हे खरं आहे. आणि एक म्हणजे प्रकृती करी कर्मे या ती म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे भोले जीव. तिथं जीवदशा आहे. आणि जीवदशा म्हटलं की सर्व तिथं दुःखाचा लेश असतो आणि सुखाची म्हणजे भूमी तिथं भेटलच असं नाही. आणि ती जी उपाधी असते ती सगळी आसुरी असते आणि तिचंही चिंतन आहे, तिचंही वर्णन आहे. तशी दैवी तिचंही आहे, भजन करणारी संतांची उपाधी आहे. आणि मी तर तुमचा चष्मा घेऊन आज म्हणजे ज्ञानेश्वरी उघडून बसलोय. माझी सेवा म्हणजे आता प्रवचनची जवळजवळ अच्छा सेवेनं झालंच ना. उद्या आहे का प्रवचन? उद्या नाही. मग आज झाली तर मी थोडंसं फार जास्त काय बोलणार नाही. कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितले अगोदर. महाराज काय सांगितलं की तुम्ही वेळेत संपवा. आज मी अति कष्टाने इथं आलोय. बराचसाच आजच्या दिवसाचा अनुभव मला सांगता येईल आणि रखरखीचा दिवस. आणि त्यातनं आता आम्ही मध्ये दोघंजण इथं आलोय, तुमच्या वेळेत आलोय. आणि आम्ही आल्याबरोबर तुमचं वाचन महाराज मला ऐकायचं होतं, पण आता ते त्याला तुम्ही विराम दिला असा आणि ते माझ्यावर जबाबदारी सोपविली असा. आता मी ते तसंच पुढं सगळं चालवणार नाही. कारण त्याचा संबंध असा आहे की संतांचं वैभव आपल्या वाणीतनं एखादा शब्द तरी जावा. आणि मी तुम्हाला या ज्ञानेश्वरीमध्ये काय रहस्य आहे आणि आपण केवढी ज्ञानेश्वरीला समजून घेतो का, घ्यावी अशी वाटते का, आपल्याला गरज आहे का. आणि गरज जोपर्यंत वाटत नाही, औषध गर्जन असावं, हो ना, बी गर्जन असावं, औत गर्जन असावं, भोजन गर्जन असावं, झोप गर्जन असावी. म्हणजे हो, उगाच गंमत म्हणून काहीच व्यवहार उपयोगाचा नाही, तो छंद म्हणून उपयोगाचा नाही, लोक करतात म्हणून उपयोगाचा नाही. तर आपल्याला त्या व्यवहाराची गरज भासावी. एखादा पेन असू दे, वही असू दे, एखादा फोन असू दे, एखादी घात असू दे. म्हणजे त्या घातीवर जर आम्ही ते बरोबर कार्य केलं तर त्याला विशेष स्वरूपानं कमी श्रमात अधिक फलप्राप्ती होत असते. आता आम्ही राबलो तरी काम जास्ती पर दाम कमी असं व्हायला लागले. तात्या बघा, म्हणजे हो, माणसं ज्यादा, हो ना, खर्च ज्यादा पर अनुभव कमी. कुठेही जावा गर्दी आहे भरपूर, वा पाय ठेवायला जागा नाही. पर हे सगळं जर प्रकरण बघितलं असं का घडलंय, तर हे गरज आहे तोही त्यात आहे आणि गरज नाही तोही त्यात आहे. पंक्तीला मागे राहिलो तर काय म्हणतील म्हणून तिथं आहे. म्हणजे ते एखादं प्रेत धन करायचं आहे, मी मागं नाही गेलो तर मग काय म्हणतील, तो तिथं आहे. एखादा नाही तर ते मी जायलाच पाहिजे, मला तो पुन्हा प्रसंग नाही. एखाद्याच्या अक्षत आहे, मी मागं राहिलो तर मी दिसायला पाहिजे पुढं. आणि सगळ्यात प्रत्येक ठिकाणी तुमचं डिजिटल बोर्ड लागलेलं आहे बरं का. आणि इतक्याची गरज आहे काय सांगा. आणि गरजेन जर असेल, 5 असू द्यात, 10 असू द्यात, 2 असू द्यात, 1 असू द्यात, 500 असू द्यात, नाही 5000 असू द्यात, ती थांबतील बरं का. एक उदाहरण देतो या विषयाला आणि मी माझा संबंध याच्या सेवेचा सांगतो. काय उदाहरण देतो? एक
पंगत असते. आणि त्या पंक्तीला पालटून मात्र विषय विचारू नका. सापेक्षित भावानं धर्म सांगितला तर अधर्म असतो, पुण्य सांगितलं तर पाप असतं, सुख सांगितलं तर दुःख असतं. महाराज ऐकायला लागतं हे असलं कोण सांगू शकत नाहीत. काहीतरी चरित्र सांगतील, काहीतरी कहाणी सांगतील. मी गोष्टी सांगीन जाईन. बघा, आधी 2 माणसं आहेत आणि ती बी जर उठून गेली तर तुम्ही गेला तर मी कुणाला सांगू. म्हणून मित्र सांगितलं तर शत्रू सांगायला लागतो, दिवस सांगितलं तर रात्र सांगायला लागते, सुख सांगितलं तर दुःख सांगायला लागतो, जन्म सांगितला आणि मृत्यू नाही सांगितला तर मृत्यू चुकणार आहे काय सांगा. मग म्हणजे व्यवहार हा दोघांचा आहे का एकाचा आहे. सामान्य व्यवहार असू दे, व्यवहार म्हणजे विशेष असला, सामान्य असला, म्हणजे हलका असला नाही तर जड असला, तर भरीव असला नाही तर पोकळ असला, कसलाही असला व्यवहार, तर तो एकात होत नाही, दोन्हीत होतो. आणि तो दोन्हीत होतो म्हणून त्याला दोन्हीची हजेरी लावायला लागते. आणि त्याच वेळेला तो व्यवहार म्हणजे आपल्याला कळतो, नाही तर मग कळत नाही. आणि त्या दोन्हीमध्ये गरजेची वस्तू. आणि गर्जन जर चाललं आपल्याला परमार्थ सुद्धा गर्जन असावा बरं का. इतकं हे एवढं उदाहरणं सांगतो म्हणलो. भोजन त्याला उदाहरण आहे. पंक्ती पडायला लागल्या, 10 पंक्ती पडल्या, जागा संपली आणि आता दुसऱ्या पंक्तीला जेवल्याशिवाय जात नाही. कशाची गरज आहे. भूक लागली, आता भाकरीची गरज आहे. तिथं जो वाट बघित बसलाय गरजेला, म्हणजे 9 पंक्ती जरी उठून गेल्या, 10व्या पंक्तीला का असना मला ते प्राप्त होईल असं ज्याला वाटतं तो थांबतो. आणि ज्याला गरजच नाही तर आता कुठं कसं ह्या गर्दीत थांबता, कुणी हे झडती द्यायची, चला तिकडं असा म्हणून जो घटक तिथनं अंग काढतो त्याला तिची गरज नाही. आणि गरज असली तर 10 नाही आणि 11वी पंगत असली तरी सुद्धा याही पंक्तीला बसून द्यात, तीच येऊ द्यात, माझ्या म्हणजे वर्गातले आहेत ते असू दे, असा सहानुभूतीचा गरजेचा संबंध असतो. तसं श्रवणाची, समजून घेण्याची, ज्ञानेश्वरी, संत विचार, संत जीवन, देवाचं स्वरूप आणि तुमचा आमचा चाललेला परंपरेचा ओघानं व्यवहार समजून घेण्याची गरज आहे. आणि जर नाही समजून घेतला तर आजचा एक दिवस गेला, आजचं 1 वर्ष गेलं, उद्याचं वर्ष आलं, असं अनेक वर्षापासून महाराज तुम्ही आम्ही, तुमची आमची गाठ कुठं केव्हा कशी पडली, पूर्वीची लोक कशी होती. म्हणजे आता तुमचे महाराज शंकर महाराज सुतार, जानम्मा सुतार, म्हणजे ह्या सुतारांची जर यादी बघितली, हे तळाशीतलं बोलतोय, म्हणजे तुमचं जीवन तळाशीतलं, माझं जीवन तळाशीतलं, आणि तुम्हाला ती जुनी माणसं माहिती आहे. आणि त्या माधुबोवा त्याच कोपऱ्यातला, म्हणजे त्यात गणपा कुलकर्णी आमच्या अगोदरचं ते जुन्या लोकांचं ते म्हणजे व्यासपीठ म्हणायचं. हे भाऊबोवा वगैरे, पाडळकर, केशव पाडळकर, हे तुमच्या आमच्या अगोदरची, म्हणजे आमचा अधिष्ठान ते, व्यासपीठ ते, आणि श्रद्धास्थान म्हणजे देवाचा आधारभूत. अशा यातनं जर बघितलं त्यांची भूमिका काय होती. कपडे सामान्य, जेवण सामान्य, राहणीमान सगळं सामान्य, घरं सगळी सामान्य, पर भाव भक्ती विशेष स्वरूपान होती. त्यांचा बोध, त्यांची अवस्था, त्यांचं जीवन, व्यवहार करण्याची पद्धती जी होती, किती श्रद्धा होती, किती एकोपा होय ना जोपासला जात होता. हे सगळं आम्ही डोळ्याने आणि थोडं बघितलंय माझ्या बरोबरीने, मी सुद्धा ते अनुभवले. साक्ष म्हणून यांना विचारलं. असो, इथं काय पाहिजे, इथं गरज समजून घेण्याची. काय ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, इतर काही माऊलीचं वाङ्मय, शास्त्रशुद्ध एखाद प्रक्रिया रूपानं ग्रंथाची पारमार्थिक क्षेत्रामध्ये
संगती विचारानं लागणं हे गरजेचं आहे. आणि असं जर झालं तरच आम्हाला हे जळोजी, मळोजी किंवा काका, चोकोबा, इतर हे सगळी संत, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ही मीरा मुक्ताई, म्हणजे ह्या सगळ्यांचा जर अंदाज जीवनाचा, हे जीवन आहे का नाही, आम्ही आहे का नाही, आमचा व्यवहार आहे का नाही, आमचे वडील होते का नाही, आई आहे का नाही, म्हणजे आमच्या या जीवनामध्ये हा पाठीमागे आजा पंजा हे आहेत. तर मग असं काही 100 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्याबरोबर दास आहेत, महाराजांचं जीवन आहे. आणि जरा आणि पाठीमागे गेलं एक 400 वर्ष तर एकनाथ महाराजांचं जीवन आहे. आता त्याच्याही पुढं आणि 400 वर्ष गेलं तर माऊलीचं जीवन. आणि त्या जीवनाचा अंदाज घेऊन त्यांनी जर काय कष्ट केलं, काय श्रद्धा ठेवली, काय त्यांनी कमवलं आणि काय गमवलं, घालवता येतंय का मिळवता येतंय. म्हणजे आता जर सध्या म्हणजे आपल्या समोरचा जर विचार आम्ही केला तर जीवनातला आम्ही घालवाय शिकलोय का मिळवाय शिकलोय तेवढं सांगा. काय केलं सा गुरुजी, काय केलं सा. हे गुरुजी आहेत, आता यांचं शास्त्रशुद्ध चिंतन आहे. आणि थोडंफार यानं टाकलं यांच्या पुढ्यात तर यांना कळतंय सुद्धा. नुसतंच आहे बोलाचा भात बोलाची कढी असं नाही. काही काही लोकांचं बोलाचा भात बोलाची कढी, कुणाचं म्हणजे कुणाचं दांडी कुणाच्या ह्याला जोडली काय सांग कळत सुद्धा नाही. महाराज झालंय ना असं, झालंय महाराज, झालंय म्हणजे आंब्याहून परमार्थ करायचं नाही, परमार्थ समजून घेऊन आणि एक शरण जाऊन सेवा करून म्हणजे जर समजून आला तरच परमार्थ. काय कुणाचं तरी हो धड कुणाच्या तरी शिराला जोडता येत नाही बरं का. ज्याचं धड त्याचं शिर त्याचं त्याला शोभतं, त्याचं त्यालाच ते असतं. असं कुठं झालंय तर एके ठिकाणी झालंय, तिथलं नाव घेतो मी तुम्हाला. म्हणजे वीराचं लक्षण चाललं. आणि वीराचं लक्षण चालताना उदाहरण कुणाचं घेतलं, हा मायवणी शेजेशी चुकवी जैसी पतीशी, हे बसतं का तिथं वीराचं लक्षण. मग तिथं सुद्धा लक्षणा केल्या. मग ज्ञानेश्वरी समजून घेतली नाही, गाता समजून घेतलं नाही, लक्षणात्मक बोलावं लागतं. शरद वीराचं लक्षण सांगताना काही हो का आदित्याचे झाडे सदा सन्मुख सूर्या पुढे, ते सूर्यफुलाचं झाड आहे. त्याचं उदाहरण माऊलीनं या ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे, गात्यात लिहिलंय. नाम आदित्याचे झाड त्याचा न पडे उजेड. आणि इथं ज्ञानेश्वरीत काय म्हटलंय, ते सदा सन्मुख सूर्यापुढे. सूर्य इकडं कल्ला तर इकडं होतं, इकडं असेल तर इकडं असतं, वर असेल तर वर असतं. ते सूर्याच्या पुढं तसं शत्रूच्या समोर जो योद्धा उभा राहतो त्याला वीर अशी संज्ञा आहे. वीर रसाचं म्हणजे जर चिंतन करायचं झालं तर तेच उदाहरणं बसते, तसलीच बसतात. म्हणजे कसली तरी उदाहरणे तिथं ती जर झाली तर हे विचार आपलं कच्चं विचार झालं. म्हणजे आम्ही मोठं का बारकं बघू नका. परमार्थामध्ये उपाधी मोठी का बारकी, भोग मोठा का बारका, म्हणजे त्याचं खाणं लेणं नेसणं उठणं बसणं, मोठं मित्र परिवार छोटा का बारका हे बघू नका. त्याचा विचार लक्षणाने युक्त असावा. आणि मग तिथनं आता मी ते अजून सांगाय नाही. मला म्हणतात काय, मला ताकीद दिल्या, एक 5-10 माणसाने ताकीद दिल्या या सेवेला. काय म्हटल्यात, तुम्ही वेळेत संपवा, तुमची हीच तक्रार आहे. बाकी तुम्ही म्हणजे आम्हाला काय वावगं ठरत नाही, खरं तुम्ही उतरत नाही लवकर. मी उतरायचं आहे लवकर व्यासपीठावर. तर मी आता तुम्हाला सांगतो, तुमचा चष्मा मागून घेतलाय. एक ज्ञानेश्वरीतला थोडक्यात अगदी
अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म संतांचं जीवन, संतांचं वर्णन, संतांचा व्यवहार, संतांचा बोध, संतांची भक्ती आणि त्या बरोबर ईश्वरानं त्यांची अपेक्षा ठेवली आहे. कुणाची? देवानं विठ्ठलशान म्हणजे कुणाची अपेक्षा ठेवली आहे? जळोजी मळोजींची अपेक्षा ठेवली आहे, असं मी तुम्हाला उघड सांगेन. आणि ते अगदी ठळक तळ हातातला जसा आवळा बघायला आरसा लागत नाही, असं काही संतांचा विचार आहेत. आणि खरोखर ते जर प्रगट झालं तर परमार्थ हा सगळ्यांच्या पदरामध्ये सारखे स्वरूपानं कुठेही भेदभाव नसतो. मी काय म्हणतोय तुम्हाला, ज्ञानेश्वरीतला एक संत विचारातला वर्णनाचा संबंध कसा असतो ते सांगतो. अगदी मी हे आळोकं पिळोकं देऊन म्हणजे शरद सांगू शकत नाही. ह्याला कष्ट नाही, ह्याला एवढं म्हणजे कुणालाही, तुम्हाला मला जर सामान्यातल्या सामान्य माणसाला हे असं कळू शकतं तर तुम्हाला विशेष स्वरूपाने का कळणार नाही? गुरुजी हे कळणार. काय म्हटलं इथं? एक 65वा श्लोक आहे, 18वा अध्याय. विचार कसा आहे ते मी तुम्हाला सांगायला लागलोय. आता माणसं बघितली तर अगदी बोटावर 5 आहेत. इथं समाजासाठी कशाला एवढ्या 5 माणसांनी कळलं तरी माफ झालं. आणि 5 माणसांनी कळलं, पुन्हा त्या 5 माणसांनी 5 जरी गेली ते 5-25 माणसांपर्यंत विचार जाईल. म्हणून आपल्याला हे कळावं म्हणून मी तुम्हाला आजची सेवा अगदी थोड्या वेळात सांगणार आहे. 18वा अध्याय श्लोक असा आहे, मन्मना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशेषी सत्यम ते प्रीती जानो प्रियशिनी. आणि खाली काय लिहिलंय त्याच्यात, किती सूक्ष्मता आहे बघा. मी असं म्हणतो, आत्मज्ञाने चौकडी का? संतांची सेवा आहे. आज कुणाची सेवा आहे? संतांचा उत्सव आहे, संतांची पुण्यतिथी आहे, संतांचा व्यवहार आहे. संतांचं नाव पहिल्यांदा घेतोय. त्या नावामध्ये काय भर आहे, काय विचार आहे, काय व्याप्ती आहे, आणि कसं प्रकाशन केलं असेल आणि किती कष्ट लागला असेल. आणि आम्ही आपलं म्हणजे थोडंसं बसायचं इथं घटकाभर, म्हणजे त्यात काय आपल्या अंतकरणाची अवस्था असेल ती फक्त ईश्वरालाच कळेल. आणि ज्याचा अंतकरण त्याला, तुमचं मी बोलायचं नाही आणि बोलू नये बरं का, आणि माझं तुम्ही बोलायचं नाही. आम्ही एवढं जे करायचं नाही तेच आधी पहिल्यांदा करतोय. मी तुमचं बोलतोय आणि तुम्ही माझं बोलता, मग आमचा परमार्थ बाजूला गेला. आमचा परमार्थ केव्हा आमच्याकडे येईल तर हे समजल त्यावेळेला. काय? आत्मज्ञाने चौकडी. काही वेळेला तिथं किंबहुना चौकडी असा शब्द लागतो. किंबहुना आणि आत्मज्ञानी चौकडी. कशानं शुद्ध होतो माणूस? आत्मज्ञानानं माणसाचं अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय आरसा शुद्ध असल्याशिवाय त्यात आपलं प्रतिबिंब दिसत नाही. म्हणून अंतकरण शुद्ध झाल्याशिवाय तिथं देवाचं ज्ञान होत नाही. आणि असं कुणाचं अंतकरण शुद्ध असेल तर त्यांना संत अशी संज्ञा विशेषण प्राप्त होतं. त्यांना मग जळोजी मळोजी म्हणा, नाहीतर ज्ञानोबा तुकोबा म्हणा, नाहीतर थोडक्यात वरच्या योगी या वर्गात जर गेलं तर चांगदेव सुद्धा म्हणा. ही जी सर्व मंडळी या अंतकरणातनं शुद्ध होऊन त्या शुद्ध अंतकरणामध्ये त्या ईश्वराचं प्रतिबिंब आणि ईश्वराची ओळख त्यांना झाली आहे, ईश्वराचं विशेषण. आणि ते चोखडी असं म्हटलंय, आत्मज्ञानी चोखडी संत जे माझी रुपडी. कुणी म्हटलंय माझी रुपडी? आपण म्हणतो माझी बायको, माझी पोरं, माझी शेती, माझी गाय, माझी गाडी, म्हणजे होय ना माझी ज्ञानेश्वरी, माझा गाता. मी तरी 1000 वेळा म्हटलं असेल माझी ज्ञानेश्वरी ऐका, कोणी ऐकत नाही. मला तरी सांगायला कळायला पाहिजे ती, मलाच अजून कळली नसेल म्हणून ऐकत नाहीत. सरासरी हे माझं कुणाला म्हटलंय, कुणी म्हटलंय, का म्हणावं, कुणाला माझं म्हणावं,
जे माझं हसावं आणि माझं म्हणावं. आम्ही ह्या तुमचा विषय सांगायला गेलो तर आता हे लांबतंय महाराज. आम्ही द्याला हा लांबून दे तुम्ही लांबून दे म्हणता, कारण मला ताकीद आहे. मग आता संत जे माझी रुपडी ईश्वरान म्हटले, संत माझी मनोनी हिंडे, ईश्वर मागे फिरतो कुणाच्या? संतांच्या. मनोनी हिंडे मागे मागे घरटी जागे घाले तसे. हरिकथेची काय संतांच्याकडे एवढा आहे? हरिकथेची हरिकथा आहे. हरिकथेची आवडी भारी करीतो सेवा दासांची. ते दास आहेत कुणाचं? ईश्वराचं दास आहे. ईश्वराचं दासत्व ज्याने केलं त्यांना संत ही म्हणजे पदवी दिलेली नाही बरं का. कुणी कुणी कुणाला द्यायचं इथं भानगड नाही. ती प्राप्तच होते. पदी बैसुनी पदवी घ्यायची. त्या पदावर ते आरूढ होतात. बोध त्यांना असतो. आणि ईश्वर मग संत जे माझी रुपडी असं म्हटले. आणि त्याला काय पुढं उदाहरण लिहिलंय ते तर दृष्टी पड आवडी कामिनी जैसी. म्हणजे त्याच्यावर त्या संतांच्या उपाधीवर, संतांच्या बोधावर, संतांच्या व्यवहारावर ईश्वराची जी दृष्टी स्थिर होते, जशी कामुक माणसाची कामिनीवर दृष्टी खिळून राहते नाही, ते पाहण्यासाठीच डोळं जो वापरतो असं ते पाहावे हे डोळे असं सुद्धा तिचं लक्षण वारंवार वारंवार केलेलं आहे. आता काय म्हणून किस्त सांगायचं महाराज? सांगायला आपली वाणी तिथपर्यंत पोचल काय? आमची लायकी आहे काय? ईश्वराचं आणि संतांचं वर्णन आम्हाला होईल काय? का होणार नाही? जोपर्यंत आम्ही जीवदशा भोगतो तोपर्यंत आमचा अधिकार नाही संतांचं नाव घ्यायचं. आणि ज्या वेळेला संतांचं आम्ही नाव घेतो, अधिकार प्राप्त होतो, त्यावेळेला संतांनी आम्हाला बाजूला ठेवलेलं नाही. त्याशिवाय संतांचं वर्णन करता येणार नाही. आणि संतांच्या मांदियाळीमध्ये म्हणजे त्यांचा सहवास लाभल्याशिवाय म्हणजे हा नाहीतर मग ते एकीकडं आणि आम्ही एकीकडं. आमची विसंगती, आमची सुसंगत व्यवहार असू शकत नाही. आणि त्या विचारातनं जर इथं खाली काय काय लिहिलंय बघा. वरच्या कडन बघतो मी आता थोडं. इथलं एक 2-3 ओव्या तुम्हाला वाचून सांगतो मी. इथं अजून आणि धरलेले ज्ञानेश्वरी. अखंड ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे संत विचाराचा जर व्यवहार सांगायचा झाला तर तुमच्या सप्त्यातली एकच रात्र काय अखंड वर्षाच्या रात्री संपतील आणि हा विषय अपुराच राहील. ते एका तासात आणि एका म्हणजे कीर्तनात किंवा एका प्रवचनात कोण सांगतो म्हणत असेल तर ती वल्गना आहे. वर्णन करता नुसतं वर्णन होणार नाही, परोक्षत्वानं त्यांचं वर्णन होणार नाही. ते अपरोक्षत्वाचं संबंध सोडूनच द्या. म्हणजे परोक्षत्व म्हणजे काय? बोटान दाखवणारा देव हे विठ्ठल मंदिर का असं जावलं तर त्याच्या साईडला आणि मसुबाचं पलीकडल्या बाजूला आहे. हो आहे का नाही? मग त्यातला त्या मंदिरात गेला तर मग चुकल म्हणून काय करायचं? हे विठ्ठल मंदिर म्हणजे ह्याला काय म्हणायचं? तात्या आता गुरुजींच्याकडे जायला लागेल हे कळवून घ्यायला. ह्याला काय म्हणायचं? इथंच तर घोडं पेंड खातंय. आपण कसं ऐकतो आपण म्हणजे हा परोक्षत्व. तटस्थ काय हायच की वेळ. हा काय म्हणजे कटेवरी हात विटेवरी उभा, कटेवरी हात लज्जेने पाहत लोकाकडे, हे तटस्थ लक्षण. तटस्थ हे ध्यान विटेवरी होय ना. भावाचे मतिले निर्गुण संचले ते उभे केले विटेवरी. त्याचं वर्णन म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे संतांनी भरपूर केलेलं आहे. आणि म्हणून तटस्थ आहे म्हणून बरं आहे. जर खाणारा जेवणारा हिंडणारा फिरणारा असता तर आम्हाला घाटच पडला नसता. ते आता या आम्हाला आमचं फिरून फिरून दमल्यालं डोकं, शिनल्यालं विचार वगैरे तिथं नेऊन आपण निदान घरची का असना भाकरी खातोय बसून. म्हणून तो आपल्याकडे जराशी कृपादृष्टीनं
म्हणजे वेळ देतो नाही तर तो बी आमच्यासारखा कुठल्या तरी एखाद्या म्हणजे पालात जर असता तर तिथं कुठं शोधायचा तात्या देवाला. म्हणून त्याचं ठिकाण काय कुठं भरपूर वर्णन आहे. ते वर्णन करीत बसाय नको. मला हे सांगायचं आहे. मी आज कुठलंही वर्णन करणार नाही. नाहीतर मग चार दोन गोष्टी सांगतो. चार दोन गोष्टी माझ्या इतक्या कुणीच ऐकाय नाहीत भागात. पर कधीच सांग म्हणजे वाणीवर येत नाही. आला तर सिद्धांत, आला तर दृष्टांत, आला तर एखादा म्हणजे व्यवहारातला चालूचा संबंध, आणि तो सांगायला मला एक वचन सांगायला 1 तास काय वेळ म्हणजे अपुरा पडतो महाराज, आणि अर्ध्यावर उठूस वाटत नाही. सांगतो तुम्हाला काय म्हटलंय बघा. तरी बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मग व्यापका ते विरा विषय. जो व्यापक ईश्वर आहे, व्यापक कसा आहे तो दोन्हीकडे आहे. ईश्वर आत आहे का बाहेर आहे? देव आत आहे का बाहेर आहे? वारकऱ्याचा देव आत आहे का बाहेर आहे महाराज? दोन्हीकडं बोला. आता तेवढं बोलशील तेवढं कमी पडेल आणि समजूत मात्र पटेल. कारण कोण आहे अधिष्ठानला? तर जळोजीने मळोजी आहे. काय तोटा आहे आम्हाला? आज प्रत्यक्षात जर संतांचं चिंतन आहे तर आपल्याला व्यवहार तरी समजून कमीत कमी यायला पाहिजे. म्हणजे कसं बोलतोय बघा. आता मी तुम्हाला हे पटतंय का बघा. तुमचं माझंच आहे हे सगळं. माझं बी आहे ना तुमचं बी आहे. घरात देवार आहे ना तुमचा? हाय म्हणशीला का नाही म्हणशीला? हाय. देव पुजला का नाही? पाहिला का नाही? नैवेद्य दावला का नाही? म्हणजे हात जोडलं का नाही? म्हणजे आता त्याला धुतला का नाही? पाणी टाकायला कुठे गेला सा? बाहेर. तो घरातला देव झाला, आतला देव. म्हणजे आता बाहेरचा देव अंगण आहे का नाही? वैष्णवाच्या दारात काय आहे? तुळस आहे. आता तुळस आहे, पाणी टाकाय कुठे गेला सा? पान वाढतंय का नाही? मंजुळा वाढतात का नाही? जीवन जगलंय का नाही? म्हणजे आता तो देव आहे का? काय आहे आता? देवच आहे. तो कुठचा आहे? दारात आहे. आत बाहेर देव आहे का नाही? आता शे व्यवहार झालं. आता तुमच्या हृदयात आहे म्हणून आत आणि आता जर ती तुळस आहे, ही उपाधी आहे, त्यांचं जरा यात बसतंय काय बघूया. ते सांगायचं सगळं अडचण आहे महाराज. इथला विषय मोठा आहे. आता अखंड ज्ञानेश्वरीचे प्रकाशन डोक्यामध्ये झालंय. कसं माझं सपणार आहे लवकर, आणि मी मध्ये वाढतोय तोवर जेवावं का जेवतोय तोवर वाढावं? कसा व्यवहार आहे मला? काहीतरी सांगा. तुम्हाला तुमच्यापर्यंत येईल लोन आहे. माणूस जेवतोय तोपर्यंत वाढायला पाहिजे का वाढतोय तोवर जेवायला पाहिजे? कसं नातं आहे ते? जेवतोय तोपर्यंत वाढायलाच पाहिजे. मग ऐकतोय तोपर्यंत सांगायलाच पाहिजे. नाहीतर मग अर्ध राहील महाराज. कुठलं काय सगळं आनंदानं चिंतन करावं, आनंदानं जगावं. नाहीतर मग मगाशी सांगितलं ते कुरापतीचं सांगणं आहे. मी तुमचं बोलायचं आणि तुम्ही माझं बोलायचं. आम्हाला ह्याच्या पलीकडे काही हितच नाही. मग दुसरं काय बोलायचं? आम्ही तेच बोलतो. चुकीचं आहे ते कुचेष्टेचं आहे, ते क्रियमानातलं आहे, ते मुक्त करणारं नव्हतं. देव जवळ करणारे भक्तीचं लक्षण नव्हते. त्यात त्याग निर्माण कधीच होणार नाही. आणि म्हणजे आपल्याला जर आधी पाणी कमी आहे त्यात आपण धुडकत बसलो तर पिऊस वाटणार नाही, घेऊस वाटणार नाही. आणि घेण्यासारखं विचार त्यात नसतात. एखादं सूत्र तयार व्हावं आणि आपल्याला जर ते आपल्या हृदयी राहावं आणि परमार्थाचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं, तर आपण ते विचार बाजूला सारून विचार सामाजिक आणि विचार सरळ असतील तर संतांचं अंतकरण स्वच्छ झाल्याशिवाय ते घेता येत नाही. आता मी तुम्हाला अजून 1-2 उदाहरणे सांगतो. म्हणजे लिहिली ज्ञानेश्वरी कशी वाचायला पाहिजे, कशी, आणि कळत कुणाला आणि केव्हा, आणि कळल्यानंतर म्हणजे त्याचा भाव काय असतो बघा. अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाश.
ह्या सर्व आकाशामध्ये वायू आहे का नाही? हा, का झाड आलतंय तिथंच तेवढा आहे? सर्वत्र आहे. आणि आता आम्हाला म्हणजे काय लावायला लागते? काय मशीन ते महाराज कुठचा यायचा? ऑक्सिजन लावायला लागते. ते मशीन का ओळखायला लागते? एवढा वायू भरलेला असून ओतप्रोत आम्हाला आणि तो ऑक्सिजन लावायला लागते. असं ते तो जरा अधिक विषय नको यात. कवा सांगू ते? तू सर्व कर्मी तैसा मजसी आज, सर्व कर्मानं जसा हा वायू आकाशात व्यापलेला आहे. जिथपर्यंत अवकाश आहे तिथपर्यंत वायूची व्याप्ती आहे. आणि मग आमचा जेवढा व्यवहार या वायू इतका व्यापक आहे नाही. मग देवाला कळणार नाही, ईश्वराला ईश्वरापर्यंत पोचणार नाही. आपण आंघोळीला गेलो, आपण शेताकडे गेलो, आपण बाजारला गेलो, आपण आणि कुठंतरी एखाद्या कार्याला गेलो, आपण एखाद्या तीर्थयात्रेला गेलो, आपण एखाद्या आणि काहीतरी व्यवहाराला गेलो. आमच्याबरोबर ईश्वर आहे का नाही? मग ईश्वर आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. ईश्वर कार्य करतो का आम्ही आमच्या सत्तेनं करतो? आमचा काय बोध आणि संतांचा काय बोध, जळूजी मळूजीचा काय बोध? काय तरी होऊन दे तिकडं. त्यांची म्हणजे कुणी घरं शेकरली आणि तिने काय केलं? वारी केली. वारी करताना घरं शेकरताना त्यांची वारी चालू होती. आमची वारी करताना घरं शेक करतोय आम्हाला, म्हणून आमचं उलट बनलंय बरं का. आज त्यांची पुण्यतिथी का होते? असं कोण असल तर जसा आकाश सर्व वायू आकाशाला व्यापून उरलेला आहे. म्हणजे फार हे याच्यावर चिंतन आहे बरं का. हे तुम्ही हे 65वा श्लोक आहे 18व्यातला सगळा वाचा. म्हणजे होय ना, म्हणजे व्यापक आणि उदास जैसे का होय आकाश, यातलीच उभी आहे या श्लोकातली. आणि काय पुढे म्हटले? तैसे सर्वत्र मानस जयाचे गाते संत असतात. व्यापक आहे असून उदास आहे. उदास म्हणजे उदास शब्दाचा अर्थ काय? आकाशानं म्हणजे सगळ्यांना सामावून घेतलंय. म्हणजे त्यातलं आकाशाचं कोणचं? आग्नेय आकाशाचा म्हणजे वायू आकाशाचा, जल आकाशाचं, पृथ्वी आकाशाची. राहिलंय कुठं? कुणाचं आहे ते? घटमट झाले आकाशाच्या पोटी. आकाशाला सोडून अग्नी झालाय, आकाशाला सोडून वायू झालाय, आकाशाला सोडून म्हणजे पृथ्वी. फार मोठं चिंतन आहे मला. देवाला सोडून हात हालतोय का? देवाला सोडून डोळा हालतोय का? असं त्याचं उदाहरण नाही ते. असा आशय आहे, असा हेतू आहे त्यातला, असा भाव आहे. जोपर्यंत भाव आमच्या बुद्धीवर नांदत नाही तोपर्यंत आम्हाला जळोजीची मळोजीची ओळखच होत नाही. आम्हाला ते म्हणजे आपल्या पंक्तीला घेतच नाहीत. आणि ते जोपर्यंत पंक्तीला, मग ते जेवतात कसं काय माहिती होईल? ते उठतात केव्हा ते कसं माहिती होईल? ते जातात कुठं ते कसं माहिती होईल? ते करतात काय ते कसं माहिती होईल? कारण त्यांचा आमचाच परिचय नाही. मग परिचय कुणाचा व्हावा? संत जीवनाचा. संसारिकाला ज्या क्षणी परिचय होईल त्याच क्षणी संसारिकाचा परमार्थ चालू झालाय, सुरुवात झाली असं सिद्ध होतं. आणि मग तिथनं पुढचे हे खाली वाचून जातो तुम्हाला, म्हणजे कळेल. नाहीतर यात आहे किंबहुना आपले मन करी माझे काय तन माझे श्रवणे कान भरो निघाले. खाली सगळं लिहिलंय महाराज. आणि यातलं सगळं जर सांगायचं झालं तर कवा सांगायचं? काय म्हटलंय? आत्मज्ञान, त्याच्या खाली आत्मज्ञानी चोपडी संत जे माझे रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. मी सर्व वस्तीचे वसट आहे. हे ईश्वराचं अस्तित्व आहे. सर्व वस्तीमध्ये वस्तीकर कोण आहे? वस्ती म्हणजे उपाधी. उपाधी म्हणजे संसार. संसार म्हणजे उदय, संसार म्हणजे अस्त, संसार म्हणजे व्यवहार. त्या उदय अस्ताचा संबंध घेऊन जो उपाधी प्रगट झालाय, ज्याचं बारसं त्याचं बारावं. मधी व्यवहार आहे का नाही? तो पाप पुण्याचा, सुखदुःखाचा.
म्हणजे इष्टमित्राचा नफ्या तोट्याचा सगळा काय लागण तुडणी भांगलणी काय चिंगलणी गोळा करणं माझं बी नाही आणि लोकांचं बी. मग कोणचं गोळा करावं? धर्म आणि अधर्म एके ठिकाणी नांदत नाही. दिवस आणि रात्र एके ठिकाणी नांदत नाही. दोन्ही आहेत. बरं दिवस असेल तर रात्र नाही, रात्र असेल तर अधर्माचा क्रिया घडली की धर्म नांदत नाही, तिथनं बाजूला होतो. आणि म्हणजे धर्माची क्रिया असेल तिथं अधर्म येत नाही, पुण्यच तिथं होतं, पाप गाठ पडत नाही. मग आपल्याला पाप ही थोडं पाप आणि थोडं पुण्य, पाप पुण्य करून जन्म येतो पुराणी. नरदेहा येऊनी हानी केली. तम म्हणजे काय? नरकची केवळ. रज ते सबळ माया जळे गुणाचं कार्य आहे. हे उपाधीच आहे आणि उपाधीला हे सगळं जोडलेलं आहे. उपाधीचा आपला काही संबंध नाही. आद्रष्टाचं भोग आहे. देवाचा आपला संबंध आहे. ईश्वर सेवा करायची आहे, त्यांना संत म्हटलंय. मग त्यांनी ती वारी ईश्वर सेवेसाठी भक्तीने चालवलेलं आहे. आणि त्याचं ते मगाशी वाचलेलं उदाहरण आहे. कोणचं? व्यापक आणि उदास. जैसे का होय आकाश तैसे सर्वत्र माणूस जयाचे का. खाली एक 2 ओव्या वाचतो म्हणजे. आणि तुम्हाला दुसरा एक विषय सांगतो आणि माझी मी सेवा संपवतो. कारण कवा तास आपल्याला संपत नाही, कळत नाही मला सुद्धा. आणि माझं वाढतं. मी सर्व वस्तीचे वसवटे म्हणजे ईश्वर म्हणतो. काय म्हणले? माझी नामे जे चोखटे. आता ईश्वराचे नाम राम कृष्ण हरी काय आणि कोण म्हणजे विष्णू संकर्ष महादेव हे सगळी नावं कुणाची? नाही. म्हणजे आता हे सुद्धा बघितलं तर जसं तुळशीचं नाव घेतलं तसं आग्याचा पाला हे सुद्धा नाव ईश्वराचंच आहे महाराज. जिथं जिथं जी उपाधी आहे तिथं तिथं ईश्वराचं अस्तित्व आहे. चोर जार जरी असला तरी तिथं ईश्वर आहे की नाही. आणि ईश्वर जागृत केव्हा होतो? तिथं त्या उपाधीमध्ये अज्ञान असलेल्यामुळं तिथं जागृत होत नाही. ही उपाधी सत्वगुणाची असलेल्यामुळं बघा सगळी ज्ञानेश्वरी आता पडताळा म्हणजे शेतला म्हणजे आवडी येते गुन्हे कळो चिन्हे उमटती होय ना. पोटीचे ओटे उभे राहे चित्त साहे जीवासी. हे सगळं महाराजांची गाथा सुद्धा तपासून घ्या. आणि मग सत्वगुणाच्या उपाधीमध्ये सत्वाचा साक्षात्कार म्हणून जर ज्ञान झालं तर तिथं ईश्वर प्रगट होतो आणि ती उपाधी शुद्ध होते असते आणि ती परोपकारी असते, ती धर्मी असते, ती म्हणजे मुक्त असते व्यवहार ती त्या उपाधीमध्ये. असं त्या ईश्वराचं मनोगत आहे. ईश्वर काय म्हणतो? आपला त्वा परावा ठाई उपकर्षी पांडवा तेने यज्ञ होई बरवा याज्ञकू माझा. हाताचे करणे का पायाचे चालणे हे ते होय मज करणे तैसे. हाताचं चालणं कुणासाठी करणं? ईश्वरासाठी. पायाचं चालणं, डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, जिभेचं वाढणं, असं अखंड ज्ञानेश्वरीमध्ये जर ईश्वर सेवेबद्दल जर लिहिलेलं असेल तर जरास आपलं आपण आठवण करा. उपाजल्यापासून नाव ठेवलेल्यापासून रांगत इथपर्यंत आलेल्यापासून पळत दौडत होय ना. त्या नामदेव महाराजांच्या गात्यात तरी काय कसा येतो? ये दौडत ये पायामध्ये खुळखुळा वाजून. घोडा मागू नकोस, तोडा मागू नकोस. काहीतरी मागशील तर दौडत दुडदुडा येई आता असं सांगितलंय. वारंवार याचं जर चिंतन केलं तरच हे विषय लागतात. नाहीतर म्हणजे वारा आलं काय निघून गेलं काय, पाऊस आला काय आणि निघून गेला काय. म्हणजे आंबो गेले ओल थारे असं लक्षण केले ते राहू दे बाजूला. त्याचा विषय आणि दुसरा वाढेल. म्हणजे ऐकलेलं कुणी साठवावं, कुणाला साठतं हे मला आता सांगित बसायचं नाही. इथं दुसराच असा विषय अखंड ज्ञानेश्वरीमध्ये एकच विषय सूत्र रूपानं मांडता येईल. बापूसाहेब तुम्ही लांब बसला. खरोखर आज मी सूक्ष्म आणि चांगल्या तऱ्हेनं ज्ञानेश्वरी सांगायला लागले. म्हणजे एरवी काय तुम्ही कादंबरी वाचते असं मात्र म्हणू नका.
तर हे 65वा श्लोक ज्ञानेश्वरीतला, मन्मना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्करू मामयी वैशेषी युक्तेव मात्मान मत परायण आहे 18व्यातला. आणि इथला आहे मन्मना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैशेषी युक्तेव. इथपर्यंत दोन्ही श्लोक एकसारखे आहे. इथला विषय असा आहे पुढचा, हा ना, युक्तेव मात्मानम मत परायण हे इथला आहे. आणि प्रतिजाने प्रियोशिमी हे पुढचं आहे. असा यातला फरक आहे. दोन्हीचा आशय एके ठिकाणी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार का लिहिलंय, तुमच्या कीर्तनातली सुद्धा चाल म्हणजे प्रमाण वारंवार का म्हणायचं, तर ते ध्यानात राहावं सांगायचा आशय आहे. त्याचंच ते फल असतं. आणि ते म्हण तू मन हे मी करे माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. आणि तिथं मनाबद्दल काय सांगितलंय, मनाची या अरानुका ते दुसरीकडे गेला. आता इथं असं सांगितलंय किंबहुना आपले मन करी माझे एकायतन. एकायतन म्हणजे साधन. त्या मनाचं साधन हे एक रूप असावं. एक नामच साधन आहे, त्यात नामच राहावं बरं का. मग काय, माझ्यानी श्रवणे कान भरवणी घाले. ऐकायचं झालं तर देवाचंच ऐकावं. ईश्वर कथा ऐकावी, ईश्वर बाललीला ऐकावी, ईश्वराचा पराक्रम ऐकावा, संतांचं चरित्र ऐकावं. हे सगळं हिथं काय म्हणले, माझ्यानी अनुसंधाने देख संकल्प जाळणे जे निशक मध्याजी चौक. याचे नाव चोख हितवी आहे आणि चोख तितवी आहे. संतजी माझी रुपडी ती चोख आहे. किंबहुना चोखडी म्हटलंय, आत्मज्ञानी चोखडी. किंबहुना माझा शब्द बसलाय. मग त्याचं एक स्पेशल चिंतन कवा तरी सांगेन तुम्हाला. म्हणजे ऐसा मी या आतीला होसी तेच माझी याची स्वरूपा पावसी. तिथं जसं सांगितलंय पायाचे चालणे म्हणजे डोळ्याचं पाहणे, हाताचे देणं घेणं, हेच इथं सांगितलंय. ऐसा मी या आतीला होशी जेत माझी याची स्वरूपा पावशी. हे अंतकरणीचे तुझपाशी बोली जात असे. अगा अवघिया चोरिया आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पाहुणे सुख संचले होऊन ठासी. हे कोण म्हणतोय, ईश्वर म्हणतो बरं का. ऐसे सावळेनी परब्रह्मे, हे सावळ परब्रह्म आहे. भक्त काम कल्पद्रुमी बोलिले आत्मारामे संजय म्हणे. अहो ऐकीजत आहे की अवधारा तव या बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नुटिका पुरा तैसा उगाच असे तैसे संजय माता तुकीला. हे सगळा विस्तार आहे. आणि या विस्ताराचा जर बघितलं तर या उपाधीद्वारा आपला भोग चाललाय. त्या भोगाचा त्याग करू नका. थोडंसं महाराजांचं चिंतन सांगणार मी ऐकल्यात 2 शब्द. एक चैतन्य व्यापक आहे, ते जळोजी मळोजींनी हस्तगत केलेला आहे. त्यांचा जो उपाधी आहे तो उपाधी त्यासाठी त्यांनी राबवलेला आहे. आता उपाधी अजिबात हे नाही. उपाधीचं चिंतन मी भागात म्हणजे प्रकृती पुरुषाची जोडी सांगता संगडी जी अंबोली जोडी अंबोली काय मध्ये याचा संबंध जो आहे प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे. मी अशी ही अनेक प्रकरणं अनेक चिंतन याच्याबद्दल खर्ची लावली. बुद्धी जेवढी 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 बारीक करता येईल, घासता येईल, अभ्यास करता येईल तेवढा केलेला आहे आणि पुढे प्रगट केलेला आहे. माऊलीच्या म्हणजे जेवढ्या जेवढ्या काही दडलेल्या सिद्धांताच्या म्हणजे स्पष्ट उक्ती आहेत त्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यातले 1-2 काढतो ते उपाधीचं लक्षण असतं. उपाधी कसं आहे बघा, उपाधीने उपहित 2 आहे का 1 आहे. इथंच जर बघितलं तर ते आता मी सोडलं म्हणजे आता त्यात हाय आणि भरपूर आहे सांगायसारखं मला. ते 2 नसून ते 1च आहे. आता त्यातलं 1 जर विरलं तर 1 उरतं, नाहीतर ते 2च आहे. भरली या जगा आत न देखे तिची याची मात. तिसरं नाही, हे 2च आहे. आणि ही 2 नाही, सत्याने 1च आहे. ती पारमार्थिक सत्ता. जरा विषय घन आहे, जड आहे आणि समजून घ्यायला वेळ आहे, अभ्यासाची गरज आहे. एक पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता कुठं सिद्ध होतं, आपल्याला अवस्था येते. एक जागृती आहे, एक स्वप्न आहे
आणि एक झोप आहे. झोपेमध्ये निर्विकारत्व आहे. आम्ही नाही का व्यवहार नाही? झोपेमध्ये तुम्ही नाही सा का व्यवहार तुमचा नाही? मग कोण असू दे, ज्ञानी असू दे, अज्ञानी असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, सगळ्यांचा झोपेमध्ये अस्तित्व आहे की नाही? मग त्या अस्तित्व आहे, पर व्यवहार नाही, अनुकूल बी नाही आणि प्रतिकूल नाही. तसं कुणीतरी दरोडा घातलाय म्हणून त्याला अडवाय बी गेला नाही आणि कुणाचं तरी गटळं गावलं म्हणून घेऊन पळत बी सुटला नाही. स्वप्नीचे राज्य का मरण. मग तिथनं आता तिथं राहिला तर होय ना, तिथं राहिला तर साचाची पुढती विरा न येता स्वप्न जागरा. स्वप्नात नाही आला, जागृतीत नाही आला तर ब्रह्मभाव साचो खरा म्हणून येतात. ज्याला निर्विकारत्व जीवन प्राप्त झाले, जीवन आहे पर अनुकूल नाही, प्रतिकूल नाही आणि कुठल्याही व्यवहाराला समोर जाऊ शकत नाही, त्याला पारमार्थिक सत्ता, ती ब्रह्मावस्था म्हणायची. ती सत्ता देवाची आहे आणि आम्हाला सुद्धा तिचा वाटा आहे. आम्ही ज्या वेळा सुखाने गाढ झोपतो, आज काय झोप लागली, चाळवा चाळवीची झोप, ती चिंतन आहे जागृतीतलं. हो, सुखान कुठली ती, ते हे चंचल चित्त आहे ते हे. आणि म्हणजे रखरखीतपणा, म्हणजे समाधान नाही, जेवला तरी समाधान नाही, काय गावलं तरी समाधान नाही, काय दिलं तरी कुणी समाधान नाही, आणि कोण काय देतंय, काय वाटतंय काय बघूया, काय वाटत्याला तरी घेऊ नका, पाया पडून सांगतो ते. म्हणजे हे सुख देत नाही, फुकटचं काही घेऊ नका. फुकटचं जो देणारा आहे त्याला आकाशातनं पडतंय, तो आणि कुठेतरी चोऱ्या करतोय. जो चोर असतोय तेच कुणाला तरी फुकट देतोय. आता मला जास्त बोलवू नये का या विषयावर, नाहीतर या माझ्याकडे स्पेशल ऐकायला. मी तुम्हाला तेही प्रकरण सांगेन. मी काही निवडणुकीला उभा राहत नाही, पर बोलल्याशिवाय गप राहत नाही. आणि त्या बोलण्याचा परिणाम असा आहे, मला गप झोपू देत नाहीत. मी काही कुणाचं वाकडं तिकडं काही चिंतन न करता माझ्या सगळ्या ओलाढाली असतात. काय करू सांगा. आता आजचा दिवस त्यात घालवला आहे मी. मला भीती नाही, मला आल्याला संकष्ट वस्तीला राहत नाही माझ्याकडे. ते आलंय तसं निघून जाते. पर नाही असं रखरख म्हणू नका बरं का. ज्या महाराजांनी, ज्या माऊलीला, ज्या जळोजी मळोजींना जेवढा त्रास होता, म्हणजे तितका काय आम्हाला सहन होणार नाही त्यांच्या एवढा. तर त्यातला अंशतः का असताना मी त्रास सोसून आज त्यांच्या समोर हजर झालोय बरं का. हे कुणाला सांगतो हे वचन माझं, ते फक्त संतांच्यासाठी आहे. हे तुम्हाला सांगून तुमच्याकडं मदत मला मागायची बी नाही आणि मिळणार बी नाही. कारण केली मदत तर मला संतांच्याकडं, आईकडं कधी मागायचं असतंय खायला लेकरा. म्हणजे याला अर्भक न्याय असं म्हटलं जातं बरं का. वात्सल्य प्रेमाचा भाव असतो आणि तो मागायच्या आधी मिळतो. आणि मागायच्या आधी मिळत असेल तरच तिला काय म्हणायचं, माता म्हणायची, व्याली म्हणायची, नाहीतर लाव म्हणायची तिला. आता लाव जास्त आहेत का माता जास्त आहेत? लाव काय करते ते आता हे प्रकरण नको. असं अशा पद्धतीनं ह्या उपाधीचा जर संबंध झाला संगोपनाचा, तर एक संत उपाधी शुद्ध असते आणि ईश्वर उपाधी निर्विकार असते. ईश्वर काय करतो, जसं तुमचं असेल तेवढंच देतो तंतोतंत. म्हणजे ते हे जळोजी म्हणून सुतारांचा आहे नाही. तो ईश्वर म्हणजे तो काटा कशाचा, इकडं नाही तिकडं नाही, जेवढं घ्यायचं तेवढंच द्यायचं बरोबर. तो सोनाराचा काटा म्हणजे ईश्वर. ईश्वर आमची भक्ती असल, होय ना, आमचं दातृत्व असल, आमचं कर्म असेल, तसंच आम्हाला देतो. काल वर काय करीत नाही का, आल्याबरोबर मुक्त करतो. संतांनी आम्हाला काय दोष बघितल्यात, हा काय कर्म बघितलंय, काय घेऊन आलाय काय बघितलंय. बघा संतांच्याकडे काय घेऊन जाऊ नका, कोपणार नाहीत. ईश्वराकडे जाऊन बघा रे काम, बघा जरा परीक्षा करून बघा.
बघा, गया कुणाला करावं? लवकर ऐकून कोण घेईल? म्हणजे आई घेईल का मावशी घेईल? हे नातं असं आहे, ईश्वराचं नातं हाय, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, संबंध आहे. पर केवढा आम्ही राखला तरच प्रगट होतो तो. म्हणजे वीर मारली तरच पाणी, नाहीतर हो न बोडलिया नदी वेरा असं नाही. ते वीर काढली, त्याला ते तिथपर्यंत खडाक बाजूला सारलं, त्याला पाणी लागलं. तो स्वप्रयत्नानं जो आचारानं शुद्ध वागला तो तिथपर्यंत पोचला. कुठं? ईश्वरी दरबारापर्यंत. म्हणजे नाहीतर सरासरी असं नाही. तो जरी म्हणत असला म्हणजे चला आता सगळ्यांनी घेऊन काला केलाय, पेंद्या वगैरे काय असतील तेवढ्याच घेऊन केलाय. आणि होती का नाही त्या नगरीमध्ये? हा, सगळ्याच नाही. म्हणजे त्याला आवडणारी तेवढीच खेळात घेतली. संतांचं बघा, या रे लहान थोर याती भलती नाही. इतकंच काय माऊलीनं असं लिहिलंय, माऊलीची शिफारस कुठेही वाया जाणार नाही. तो आधी जरी दुराचारी खाण्याच्या पित्याला असला तर माळ घातली तर वारीचा अधिकारी झालाय. नुसत्या वारीचा का मोक्षाचा? मोक्षाचा का सुखाचा? मोक्ष म्हणजे काय? सुखाचा का ब्रह्माचा? ब्रह्माचा का अखंड चैतन्याचा? ब्रह्म सुद्धा उदास आहे आणि चैतन्य मगाचं यांचं व्यापक आहे. आता ब्रह्म तेच चैतन्य आहे बरं का, असं. आणि ते त्या उपाधीत सापडलंय. ज्या उपाधीत ब्रह्म प्रगट झालं ती उपाधी दिव्य आहे, तेजानं युक्त आहे आणि तिथे यत्किंचितही दोष नाही. त्या उपाधीचा प्रकाश म्हणजे त्या चैतन्याचा प्रकाश, असं तुम्ही लावून घ्या. उपाधीचा प्रकाश म्हणजे. आणि कुठं जर तुम्हाला वेळ मिळाला तर हेच पद मी तुम्हाला ज्ञानेश्वरी असंच आहे तुम्हाला दाखवून देईन. आणि त्याला सांगेन तुम्ही निर्विकार कुणाला म्हणता? मग देवाला म्हणता, हे उपाधीद्वारा म्हणता का देवाखंड बोलणं आहे? आता बोलाय पाहिजे. आता तुम्ही एवढंच सांगा, अनुवाद पाहिजे. आणि अनुवाद असला तर सगळ्यासनी कळलं. आता तुम्ही आता जे बोलला ते उपाधीने बोलला. वाणी आहे का नाही तुम्हाला? उपाधीने बोलला. म्हणजे आता तुम्हाला बोध झालाय तो उपाधीद्वारा झालाय का ब्रह्मानं येऊन कानात सांगितलंय? ब्रह्माशिवाय व्यवहारच होऊ शकत नाही. अहो तो व्यवहार म्हणजे हात पाय हलणं वगैरे ते बोलणं चालणं, ज्याला ब्रह्माचा संबंध सुटला त्याला मड म्हटले महाराज. त्याला उचलाय लागते. तुम्ही चालत आलाय, तो व्यवहार झालाय. मग आता ते म्हणजे बोलत्याली वाणी आहे, तो उपाधी आहे. आता हे तुम्ही बोललेलं मला कळलंय का ब्रह्माने ब्रह्म दिसलं का कळलं तरी वाणी उपाधी आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं हे तुमची ज्ञानाची जागृती झाली. ही उपाधी प्रकाशन आहे का नाही? म्हणजे तुम्हाला व्यवहार आता सांगतो. अंधार काळो काय ड्युटी लावली तर मग बुद्धी तुमची कशी आहे? ड्युटीचं कसं उदाहरण आहे? दुसरा देवाचा की जरा ड्युटीचं उदाहरण नाही ज्ञानेश्वरीत? सांगा की सद्बुद्धी ठेकुटी दहा कोटी. मी त्याला ड्युटी म्हणतो. आणि 6व्यात असं लिहिलं आहे, काय म्हणलंय म्हणजे काय म्हणलंय? ठाण देवी म्हणले. ठाणव्या होत्या काय मावल्यानू? पहिल्या ठाणव्या होत्या ना. आता मोदीच्या ह्यात राज्यात दिवं नाही तर रॉकेल नाही काय का वैतोग आलाय घोटभर. म्हणजे हो पिटवून घ्यावं म्हटलं तरी सुद्धा राखेल नाही. तर होय ना, आत्मप्रभा नीच नवी तीच करुणी ठाण देवी. अनेक होय ना, इंद्रियाशी चोरुणी जेवी तयाशीच फावे. जे इंद्रियाला चोरून जेवील त्यालाचे पावल प्रकाश. जैशी दीपकळिका दाकुटी बहु तेजा ते प्रगटी
तैशी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. तुम्हाला बुद्धीशिवाय जाणता येत नाही, वाणीशिवाय बोलता येत नाही, डोळ्याशिवाय पाहता येत नाही, कानाशिवाय ऐकता येत नाही, पायाशिवाय चालता येत नाही, हाताशिवाय देता घेता येत नाही. तुम्हाला हे जर उपाधी, मग डोळा आहे का ईश्वर आहे? डोळा आहे का ईश्वर आहे? कान आहे का ईश्वर आहे? मध्ये आता बुद्धी आहे का संत उपाधी आहे? सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. चैतन्य व्यापक आहे आणि उपाधी परिचिन्न आहे. उपाधी चैतन्य एवढी आहे का उपाधी परिचिन्न आहे? हा, परिचिन्न आहे. परिचिन्न असून म्हणजे एक आहे का देह पाचाचे झाले, अनेकाचे आहे? हा, अनेकाचे आहे. बोल अनेकाला आहे का एकाला आहे? एकाच आहे का अनेकाचा आहे? अनेकाचा असला तर सोनं अनेक आहे का एक आहे? म्हणजे सोनं एक आहे का अलंकार एक आहे? पाणी एक आहे का लाट एक आहे? वस्त्र एक आहे काय का रंग एक आहे? वस्त्राचा रंग एक आहे. हो, मग रंगाबद्दल टाकून जात्यात. कुणाला टाकलंय? कुणाला टाकलं? कुणाला टाकलंय? अहो वस्त्रालाच टाकलं. म्हणजे आकाराला बघून म्हणजे होय ना, हे काय बरोबर शोभत नाही, ते दुसरं करूया. मग ते सोन्याला टाकलं. देवाला टाकलं महाराज या बुद्धीनं. देव नाही कुठं, देव सर्वत्र आहे. गायीचा सुद्धा संबंध येतो. कुणाचा द्वेष नाही, कुणाचा मत्सर नाही. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दरोशेने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप हो ज्ञानोबा. आता चैतन्याचा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा, साधकाचा मायबाप दरोशेने हरिताप, नाथाने वर्णन केलंय. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा. सर्वाभूती बरं का, सर्व जीवांच्या हा हृदय महांबरी, ते ईश्वराचं तत्व आहे. पुढचं आता इथं काय म्हणले? चालवेली जडविंती, हारली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा संगाती ज्ञानोबा. चालवेली जडविंती, हारली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा संगाती ज्ञानोबा. आता रेड्यामुखी गर्व द्विजांचा हरविला, हा शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. गुरु सेवे लागी जाण, शरण एका ज्ञानोबा माझा. आणि काय पुढं? दीपिका वर्णिले, हा प्राण सखा ज्ञानोबा माझा. बरं का, आता साधकाचा मायबाप हे महत्त्वाचंच पद आहे, ध्रुपद आहे. आणि प्रत्येक अभंगाचं ध्रुपद हे हृदय असतं त्याचं. जसं आपल्याला हृदय आहे, हृदय बाजूला काढून तुमचं चालतंय ना व्यवस्थित, हृदय सरळ चाललं. ध्रुपद कळलं अभंगातलं की अभंगाची संगती लागते विचारात. आणि त्यातनं आपल्याला ह्या बुद्धीला हृदय म्हणजे आता हृदय या आपले ही बुद्धी आहे. हा चौपाळून या भले वरी बैसो पावले, किस्त सांगता येईल महाराज. आता लय दंबू नका. हां, ही देवटी म्हणजे, ही ठाणवी म्हणजे, ही बाई म्हणजे, हां ही उपाधी म्हणजे, ही प्रकृती म्हणजे ही बुद्धी. हरिको आणि दरारा सरिसा चुटी म्हणजे हे अज्ञानाचं लक्ष. हा व्याळा का हारा वर पडली आहे नरा, नजार जावावी नील मनाचं हार ह्या असं कळावं. हात घालावा आणि वळवळावं. लागलंच टाकते. जेवढ्या वेगानं घेतलंय तेवढ्याच वेगानं ते फिरकटते. बघा, मित्र म्हणून घ्यावा बोलवून आणि चोर म्हणून त्यानं गोळा करून घेऊन जावं. हा घेतला आणि मग पसारा करून ठेवला. हे सगळं असं हिताचं म्हणून, सुख म्हणून याची जोपासना करा. किती टिकून राहील आणि कोरोना यावा. होय ना. म्हणजे आता एकाला गट्ट उचलत नाही. हा लवकर का तुका म्हणे काही करा काढा काढी,
झडझडवणी वैलाने हे ह्यातलंच आहे बरं काय, सगळ्या आता उघडलेल्या सगळ्या यातलं हाय. ये भक्तीचे वाटेला ज्या तो पावशी अव्यंग म्हणेस धाम माझे व्यंग स्वरूपानं आहे. म्हणजे त्याला उपाधी म्हणायचा आणि अव्यंग स्वरूपानं आहे म्हणजे त्याला देव म्हणायचं, त्याला ब्रह्म म्हणायचं, त्याला चैतन्य म्हणायचं. हिला सगळी इंद्रिय जोडलेलं, इंद्रियाला विषय जोडला आहे, विषय अंतःकरण आहे, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा तिथंपर्यंत जाते आणि मग आपला वेळ आयुष्य हानी खाली पारा येतो, किंमत राहत नाही. म्हणजे कुठंतरी पाहतो, कुठंतरी जातो, काहीतरी घेतो, काहीतरी देतो आणि मग आपलं म्हणजे खालावतो दर्जा राहत नाही त्याला. त्या त्यागाचं जीवन म्हणजे याचा त्याग करू नका, याचा भोग घेऊ नका, हे देवान दिले तुमचं नाही असं समजा. कुणी दिले हे? देवाचं. कुणाच्या सेवेला लावायला पाहिजे? ज्याचं त्याला. म्हणजे आईला 10 पोरं असली तर प्रत्येकाचं आंगडं टोपडं त्याचं त्याला येईल तसं द्यायचं आहे. डोळ्याचं डोळ्याला, कानाचं कानाला, मनाचं मनाला, पायाचं पायाला. म्हणजे हे सगळं पाहिजे याला, ज्याचं त्याला अर्पण करायचं. आणि त्याला माझं म्हणायचं काय? मग पायाला माझं म्हटलं तर पायतानाला बी माझं म्हणायला पाहिजे. मग आम्ही काय घेतलं? संग्रही काय ठेवलं? काय घेतलं महाराज? पाय. ते अण्णा सांगतात विनोद, भारतानं कर्ज फेडलं त्या काळात जुन्या. कशानं फेडलं? तर ते म्हणतात पायतानानं फेडलं. म्हणजे कोल्हापूरचं चप्पल आवडतं आहे आणि परराष्ट्राचं कर्ज काढलं तर त्या काळातल्या लोकांनी आणि ते त्यांना देऊन म्हणजे कर्ज फेडलं. म्हणजे तर विनोद यातला काढून टाका. आणि मग आपण संग्रही काय करायचं तर ईश्वर सेवा करा, म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो आणि भक्त बनतो आणि जळोजी मळोजीचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. आता संता व्यवस्था, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासता, वैराग्यशी. म्हणजे आणि ते कोणची गोड ओवी आहे म्हणतात बघा, ती 16व्या श्लोकात आहे ह्याच अध्यामध्ये. 18व्या कोणची ती? पाहता ते गिवसावे. हां हां, हरपले आपण पे पहावे, पाहता संता ते गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सवय. ह्या सगळ्याचा थोडाफार अभ्यास करा आणि समजून घ्या बारकाव्यातला. आणि मग आपल्या गरजेचं कोण आहे? देव ईश्वर आहे का संत आहे? मग पूजा कुणाची करावी? आजच्या या सेवेच्या आधारे संतांची पूजा करावी झाले असं समजून त्यांच्या चरणावरती अर्पण करावी आणि आपण आपल्या जाग्याला भोगत जीवन म्हणजे कुठेही कुरमुर न करता जीवनाचा व्यवहार गप सोसावा. कसं तर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. हे सुद्धा संतांनीच म्हटलंय बरं का. असू द्या.